नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे खोबऱ्याची बर्फी, ओल्या नारळाची बर्फी कशी करायची हे दाखवणार आहे। त्यासाठी 2 नारळ घेतलेले आहेत, किसणीने किसून घ्यायचे आहेत। ते कढईमध्ये परतायला ठेवायचे आहेत। थोडे परतून घ्यायचे, त्याच्यामध्ये खवा घालायचा आहे। खवा ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल। 2 चमचे तूप घालायचं आहे आणि गूळ तुमच्या गोडानुसार, म्हणजे तुम्हाला कितपत गोड आवडतं यानुसार तुम्ही गूळ घालायचा आहे। वेलची पावडर घालायची आहे अर्धा चमचा। दूध घालायचं आहे 4 चमचे, म्हणजे अर्धी वाटी दूध घातलं तरी चालेल आणि ते शिजू द्यायचं। शिजल्यानंतर आपण चेक करायला घ्यायचं, थोडंसं प्लेटमध्ये बाहेर काढायचं, त्याला फुंकर मारायची आणि त्याचा गोळा होते का पाहायचं। मग त्यानंतर गोळा झाल्यानंतर आपण एका प्लेटला तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावायचं, त्याच्यामध्ये किस हा ओतून घ्यायचा आणि नंतर वाटीला एका तूप लावायचं, त्या वाटीने पसरून घ्यायचं। गरम आहे तोपर्यंतच काप करून